पवित्र आत्मा त्रिएक ईश्वराचा तिसरा व्यक्ती. येशूने आम्हाला आश्वासन दिलं, मी पित्याकडे जाईन आणि पित्याला विनंती करील आणि पिता तुमच्यासाठी दुसरा कैवारी पाठवील, अशासाठी की तो तुमच्या सोबत सदा सर्वदासाठी राहावं. प्रियजन हो, आम्हाला माहित आहे पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला आणि तोपर्यंत हे शिष्य लोक भित्रे होते, त्यांना हिंमत नव्हती आणि त्यांनी प्रभूचा सुसमाचार गाजवला नव्हता. परंतु जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला तेव्हा त्यांची भीती गेली आणि ते हिमतीने प्रभूच्या नावाची घोषणा करू लागले. प्रियजन हो, आम्हाला सुद्धा कधी कधी विश्वास ठेवण्यासाठी एकतर भीती आहे किंवा आम्हाला हिंमत नाही किंवा आम्हाला जमत नाही, आम्हाला समजत नाही, आम्हाला सामर्थ्य नाही. प्रियजन हो, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया. जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करतो तेव्हा तो पवित्र आत्मा जो आमच्यासाठी दिल्या गेलेला आहे, सदा सर्वदासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी दिल्या गेलेला आहे, तो पवित्र आत्म्याकडे आपण प्रार्थना करूया. जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करू तेव्हा पवित्र आत्मा आपल्या वरदानाने आम्हाला भरून देईल, आपल्या फळाने आम्हाला भरून देईल आणि आम्हाला ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी हिंमत मिळेल, धैर्य मिळेल. आम्हाला ख्रिस्ती जीवनाचा प्रचार करायला आम्हाला धैर्य मिळेल. प्रियजन हो, देवावर विश्वास ठेवूया, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया. पवित्र आत्मा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि तो सदा सर्वदा आमच्यासोबत आहे, सदा सर्वदा आम्हाला समोर चालवत आहे. आम्ही रोमकरासपत्र अध्याय 8 ओवी 26 मध्ये वाचतो, आम्हाला प्रार्थना करणे कधी कधी समजत नाही, परंतु पवित्र आत्मा आमच्यासाठी आमच्यामध्ये प्रार्थना करतो आणि आम्हाला प्रार्थना करणे शिकवतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवूया, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया, पवित्र आत्म्या सोबत राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया आणि पवित्र आत्मा मिळण्यासाठी आपण प्रभूचे वचन जास्तीत जास्त वाचूया. पवित्र आत्मा आमच्यावर कार्य करेल.